नमस्कार. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष पृथ्वी राजपूत, ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक बाबाजी काटोळे सर, दोन्ही पत्रकार संघाचे सर्व उपस्थित पत्रकार बंधू, एका विशेष अशा प्रयत्न करून राज्य शासनातर्फे ज्या काही गोष्टी आपल्या राज्यासाठी होत आहेत, जिल्ह्यासाठी होत आहेत, त्याचं लक्ष वेधण्यासाठी तुम्हाला ते मुद्दाम बोलवले. पालघर जिल्ह्यामधील जे अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या विकासासाठी साधारणतः 21.84 कोटींच्या विकास कामांना मंजुरी राज्य शासनातर्फे मिळालेली आहे. हे सांगण्यासाठी, आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपण त्याचं व्यवस्थितरित्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. सातत्याने आपण पाठपुरावा करत होतो. विविध जे लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या पालघर जिल्ह्यासाठी जे महाराष्ट्र शासनाचं योजना आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना 2026-27 अंतर्गत पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या वस्त्या व गावांच्या विकासासाठी महत्वपूर्ण निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील एकूण 54 गावांमध्ये 21.84 कोटी किमतीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यापैकी 20% निधी म्हणजे 4,36,00,000 एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 3 तालुके अंतर्भूत केलेले आहेत. डहाणूमधील 10 गाव आहेत, वाड्यामधील 11 गाव आहेत आणि पालघरमधील 33 गावं, अशी एकूण 54 गावे ह्या योजनेमध्ये समाविष्ट करून तिथे निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या मंजूर कामामध्ये मूलभूत सुविधांचा विकास, पायाभूत सुविधा उभारणी तसेच सौर ऊर्जेवर आधारित हाय मास दिवे बसवण्याचे काम हे करण्यात येणार आहे. या माध्यमातून गावामध्ये सुरक्षितता, प्रकाश व्यवस्था व नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की अशा तऱ्हेने ज्या प्रलंबित ज्या गोष्टी होत्या त्या करून देण्यासाठी आणि त्यासोबतच सर्वांगीण विकासासाठी केंद्र असेल, राज्य असेल, यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणार आहोतच. त्याबरोबरच अनुसूचित जाती, जमाती, नवबौद्ध, आदिवासी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर सुद्धा आपण भर देणार आहोत. ही जी सौर हायमास दिवे बसवण्याची योजना आहे, टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असून आगामी काळात या योजनेत आणखीन बाकीची जी गावं राहिलेली आहेत ते सुद्धा समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. राज्य शासनातर्फे ही मंजूर झालेली जी योजना आहे, जी काही गावं आहेत त्याची लिस्ट आणि प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे ती आपल्यापर्यंत देण्याची व्यवस्था होईल. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आता जे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालेलं आहे राज्याचं, त्याच्या माध्यमातून अजूनही काही कामं मंजूर करण्याच्या आपण प्रयत्नात आहोत. कारण आदिवासी विकास माध्यमातून अनुसूचित जाती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना किंवा इतरही प्रलंबित जी कामं आहेत, बरीचशी कामं ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत होत आहेत. रस्ते मागच्या पावसाळ्यामध्ये बरेचसे खराब झाले होते, त्यासाठी निधी येणं आवश्यक आहे. काही कामं मंजूर झालेले आहेत किंवा 100% पूर्ण झालेले आहेत, त्यासाठी सुद्धा निधी आम्ही मागितलेला आहे. आणि त्याबरोबरच इतर जे आता कामं राहिली, जसं आपला ट्रॉमा सेंटर आहे, सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि नव्याने आता जे आता 160A हायवे तयार होतोय, त्याच्या काही प्रलंबित गोष्टी आहेत, त्या अशा एकंदरीत सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा आपल्याला निधी मिळाला आहे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मागील काळामध्ये आता हे राज्य शासनाच्या माध्यमातून झाल्यानंतर एक महत्त्वाचं मागील काही दिवसापूर्वी माननीय पालकमंत्र्यांनी माननीय मोदींची तपपूर्ती
म्हणजे 12 वर्ष ह्या संबंधी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचा उहापोह त्यांनी त्यावेळेस केला होता. आताही युद्ध आता क्षमण्याच्या मार्गावर आहे आणि करार सहाय्य सुद्धा झालेले आहेत. मागच्या आठवड्यात मी माननीय पेट्रोल मंत्र्यांना भेटलो होतो. ज्या मच्छीमार सोसायट्यांना बल्क कन्झ्युमर म्हणून जे डिझेल विक्री होत होती ती साधारणतः सुरुवातीला 87 रुपये होती, ती टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन 123 रुपये, त्यानंतर 144 रुपये ही झाली होती. परंतु युद्धजन्य परिस्थिती कमी झाल्यानंतर लगेचच ते 144 होऊन 124 रुपये ही झाली. आणि त्यानंतर दिल्लीमध्ये मी त्यांची भेट घेतली, निवेदन दिलं. त्यांनी सांगितलं की ही टप्प्याटप्प्याने कमी करण्याची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे आणि त्यामुळे खरं तर बल्क कन्झ्युमरमधून म्हणून मच्छीमार सोसायट्यांना जे डिझेल मिळतं ते ऑलरेडी रिटेलरच्या 3 रुपये कमी भावाने मिळत असतं आणि त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती पूर्णपणे क्षमल्यानंतर आता हार्मोजची समुद्रधुनी सुद्धा आता खुली होते, त्यामुळे पुन्हा त्यांना पूर्वीच्याच दराने मिळू शकेल. मग अशा वेळेस परत एकदा त्यांनी विचार करावा, कारण रिटेलरला 3 रुपये जास्त हे नॉर्मल पेट्रोल पंपावर डिझेल मिळत असतं आणि सोसायटीना 3 रुपये कमी दराने हे डिझेल मिळत असतं. त्यामुळे त्यांनी अशी खरं तर मागणी पूर्ण विचारांती केली पाहिजे असं त्यांनी सजेशन दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त आता नॅशनल हायवेवर आपण 6 फूट ओव्हरब्रिज मंजूर केलेले आहेत. त्याचं आता काम सुरू होणार, टेंडरची प्रोसेस सुरू झालेली आहे. मागील काळामध्ये त्याची आपल्याला प्रेस नोट सुद्धा पाठवली होती. बापाने, ससुरे, नवघर, खानिवडे, आंबोली, त्याला तलाश्री गावाच्या शेजारी असे आणि विश्व हिंदू परिषदेचं हॉस्टेल असे 6 FOB तिथे मंजूर झालेले आहेत. डहाणू नाशिक रेल्वेचं सर्वेक्षण बऱ्यापैकी आता अंतिम टप्प्यात आहे. त्याचा आता पुढील या अधिवेशनामध्ये फॉलोअप घेतला जाईल. 160A जो नॅशनल हायवे आपला जिल्ह्यातून जातोय, जी मेन कंजेस्टेड गावं आहेत विक्रमगड आणि मनोर. विक्रमगडचा प्रश्न हा तिथे ग्रामस्थांसोबत सोडवलेला आहे. मनोरचा सुद्धा आता नव्याने त्याचं प्लॅनिंग झालेलं आहे. त्याचं आता मनोरच्या ग्रामस्थांसोबत चर्चा करून तोही आपण सोडवणार आहोत. अशा तऱ्हेने मला वाटतं की पालघर, मनोर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, घोटी हा एक 160 नव्याने चांगला मोठा हायवे तयार होईल आणि त्याचं प्रोसेस सुद्धा सुरू झालेली आहे. आत्ता जो आपण बडोदा, मुंबई, उरण हा जो एक्सप्रेसवे आपण त्याच्यात बहुप्रतीक्षित आहोत. मागच्या दिशा मीटिंगमध्ये नॅशनल हायवेचे अधिकाऱ्यांनी सांगितलं की मिड जुलैपर्यंत ते सुरू करणार आहेत. वैतरणाच्या पुलाचं थोडंसं काम बाकी आहे आणि पडघ्या शंगरीलाच्या इथे थोडंसं इंटरचेंज जो आहे त्याचं काम थोडं बाकी आहे. जुलै एंडिंगपर्यंत मोस्टली आपला भिवंडी ते तलासरी हा पॅच सुरू होऊ शकेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या प्रतीक्षेत आहोत. आत्ताही मागच्या आठवड्यात मी त्याची पाहणी केली होती आणि त्यांना लवकरात लवकर करण्यासाठी सूचना केल्या होत्या. बाकी त्याच्यामध्ये इतर कोणत्याही प्रकारचा आता प्रॉब्लेम राहिलेला नाही. बरेचसे प्रकल्प आपल्याकडे जात आहेत, काही प्रॉब्लेम सुद्धा आहेत, पण तर सुद्धा गावकऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी चर्चा करून आपण ते सोडवण्याच्या प्रयत्नात आहोत आणि सुटलो सुद्धा बऱ्यापैकी त्याला यश सुद्धा मिळते. मला वाटतं की या व्यतिरिक्त अजूनही जे काय प्रश्न आहेत ते राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन्ही थोडंसं कोऑर्डिनेट करून आपण सोडू शकतो. LC 52 बोईसरचा एक प्रश्न होता. तिथे फूट ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिज, रेल अंडरब्रिज हा सुद्धा ग्रामस्थांनी मागितलेले. फूट ओव्हरब्रिज, रेल ओव्हरब्रिज हा मंजूर झालेला आहे आणि त्याचं नव्याने प्लॅनिंग PWD मार्फत झालेलं आहे. ते सुद्धा मी मागच्या आठवड्यात रेल्वे मंत्र्याला दिलेलं आहे. त्याच्यावर त्याचं काम सुरू झालेलं आहे. तिथे थोडंसं अतिक्रमण असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून तो प्रश्न हा सोडवला जाऊ शकतो. कारण LC 52चा एकच फाटक असं राहिले जे आता बंद होणं आवश्यक आहे.
अदरवाईज सफाळ्याचं बंद झालं, बाकी सगळे बंद झालेले. एकंदरीत ते LC52 बंद झाल्यानंतर बऱ्यापैकी DFCCचा मार्ग मोकळा होऊ शकेल आणि आपलं ट्रॅफिक कंजेशन जे आहे रेल्वेचं हे कमी होऊ शकेल आणि आपल्याला जे बहुप्रतीक्षित असलेले जे थांबे असतील रेल्वेचे किंवा नव्याने सुरू करायचे लोकल, ह्या सुद्धा आपल्याला सुरू करता येतील. साधारणतः 20 दिवसापूर्वी मी जनरल मॅनेजर वेस्टर्न रेल्वेची भेट घेतली होती, ARMची सुद्धा भेट घेतली होती आणि पहाटेची 4 वाजेची लोकल सुरू करावी असताना मी आग्रह धरला होता. साधारणतः 4:15च्या दरम्यान सुरू करण्यास ते सकारात्मक आहे, कारण एकंदरीत रेल्वेची परिस्थिती बघता आपल्याकडे बऱ्यापैकी ट्रॅफिक कंजेशन आहे. नव्याने जे 3रा 4था जो ट्रॅक त्याचं काम सुरू आहे विरार ते डहाणू, हे व्हायला साधारणतः 2 वर्ष जातील आणि DFCचा मार्ग वेगळा झाल्यानंतर बऱ्यापैकी ट्रॅफिक कंजेशन कमी होऊन आपण नव्याने लोकल आणि बऱ्याचशा गाड्यांचे थांबे हे आपण देऊ शकतो. 15 लोकल डब्यांचे जे 15 डब्याचे लोकल जे आहेत त्याचे प्लॅटफॉर्म पूर्ण झालेले आहेत. आता प्राथमिक स्वरूपात आपला 4 फेऱ्या सुरू झालेल्या आहेत. त्या पीक अवरमध्ये सुरू करण्यासाठी मी त्यांना आग्रह धरलेला आहे, ते त्याच्यामध्ये सकारात्मक. परंतु आपल्याकडे जे 100 गाड्यांची क्षमता आहे थांबवण्याची, ते आता 130 आहे, त्यामुळे ओव्हरलोडेड झालेलं आहे. पण तरीसुद्धा ट्रॅफिक कंडिशन कमी झाल्यानंतर त्या टप्प्याटप्प्याने विचार करण्यास ते सकारात्मक राहिलेले आहेत. या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या इतर डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करण्याच्या प्रयत्नात आहोत, त्यामुळे मला वाटतं की त्याला यशसुद्धा येतंय. फक्त थोडं संयमाने सगळ्यांनी घेतलं तर सगळ्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो असं मला वाटतं. मला वाटतं हे मागच्या 6 जूनला आपण एक विकलांग शिबिर घेतलं होतं. एक अभियान सुरू केलं आपण, पालघर जिल्हा मुक्त विकलांगता मुक्त पालघर जिल्हा. त्याच्यामध्ये 184 पेशंट आपण चेक केले होते. 62 पेशंटला शस्त्रक्रिया चे ॲडवाईस हे डॉक्टरांनी केली होती. त्याची प्रक्रिया आपण आता सुरू करतो. टप्प्याटप्प्याने 2 पेशंटवर ऑपरेशन्स आपण सुरू करतो. ते ज्युपिटरला होणार आहेत आणि त्याचा सर्व खर्च हे संस्था करणार आहे. आणि त्यासोबत 40 पेशंटला ज्यांना स्प्लिंटची आवश्यकता आहे त्यांना स्प्लिंटची देण्याची प्रक्रिया सुद्धा संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेली आहे. या व्यतिरिक्त येणाऱ्या काळामध्ये सिकल सेल अनिमिया मुक्त पालघर जिल्हा हे सुद्धा अभियान आम्ही राबवणार आहोत. ते टप्प्याटप्प्याने याची माहिती आपल्याला दिली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं जे प्रथम मी जो मुद्दा घेतला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना हे मंजूर झालेल्या कामांचा जो निधी आहे त्यासाठी महत्त्वाचं ही पत्रकार परिषद होती. आपल्या सगळ्यांना विनंती की आपण सर्वांनी त्याची व्यापक प्रसिद्धी करावी. धन्यवाद.